नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण लाल किताब प्रमाणे मेष राशीचे भविष्य जाणून घेऊया की 2026 हे मेष राशीच्या जातकांसाठी कसं ठरणार आहे। तर हे वर्ष मेष राशीसाठी एक महत्त्वाचे वर्ष ठरू शकतं, कारण गुरु ग्रह संरक्षक कवच प्रदान करेल आणि राहू आर्थिक लाभाच्या महत्त्वपूर्ण संधी घेऊन येईल। दुसरीकडे शनीची 7.5ची दृष्टी यावेळी तुम्हाला फायदा होईल आणि कारण गुरु ग्रह शनीवर दृष्टी ठेवत आहे आणि शनी तुमचे आरोग्य सुधारेल, तर तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यास तुम्हाला मदत होईल आणि परकीय लाभाची शक्यता देखील निर्माण करेल। जरी 5व्या घराचा केतू काही नुकसान करू शकतो, तरी लाल किताबातील उपायांचे पालन करून तुम्ही तुमचे एकूण वर्ष सुधारू शकता। आता मेष राशीसाठी सविस्तर वार्षिक कुंडली पाहू आपण, पण पुढे जाण्यापूर्वी हे सांगू इच्छिते की शेवटी लाल किताबातील सर्वात खास उपाय मी आपल्यासाठी आणला आहे, तो जाणून घेऊया ज्याच्याने तुमचे जीवन बदलू शकतो। तर त्याआधी आपण सर्वात आधी बघू की 2026 मध्ये 4 प्रमुख ग्रहांच्या गोचर स्थिती काय आहे। तर शनी तुमच्या कुंडलीतील 12व्या घरात आहे आणि 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे। गुरु बद्दल बोललो तर गुरुदेव वर्षभर तुमच्या कुंडलीच्या 3ऱ्या आणि 4थ्या घरात भ्रमण करतील, ज्यामुळे वर्ष चांगले राहील। राहू बद्दल बोलायचं तर शनीच्या राशीत राहूचे आणि उत्पन्नाचे घर असलेल्या 11व्या घरात भ्रमण शुभ मानले जाते, म्हणजे तुमचे उत्पन्न वाढेल। आणि केतू बद्दल बोलायचं तर सिंह आणि 5व्या घरात केतू भ्रमण करत आहे, ज्यामुळे प्रेम संबंध आणि मुलांमध्ये काही समस्या उद्भवू शकतात। आता आपण मेष राशीसाठी लाल किताब प्रमाणे 2026 मध्ये करिअर आणि व्यवसाय कसं असेल हे बघूया। तर सर्वात आधी नोकरीबद्दल बघू तर 3ऱ्या घरात शनी तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठेल आणि वर्षाच्या मध्यात किंवा शेवटी पदोन्नती किंवा पगार वाढ निश्चित आहे। जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर ती देखील इच्छा तुमची पूर्ण होईल। आणि व्यवसायाबद्दल बोललं तर परदेशी संपर्कांमुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे, तथापि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करा, नफा लक्षणीय असेल। आव्हान काय तर ग्रहांचे संक्रमण हे दर्शवत आहे की या वर्षी कामे पुढे ढकलण्याची तुमची सवय तुम्हाला नुकसान करू शकते। दुसरीकडे तुमच्या नेतृत्व कौशल्यावर काम करा आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा। शत्रूबद्दल बोलायचं तर काम असो किंवा व्यवसाय, शनीचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात शत्रूंना आपोआप पराभूत करेल। तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि आजची कामे आजच पूर्ण करणे हे चांगले ठरेल। आता मेष राशीसाठी 2026 मध्ये लाल किताब प्रमाणे आर्थिक परिस्थिती आणि संपत्तीचं काय आहे ते बघूया। तर 11व्या घरातील कुंभ राशीतील राहू तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडेल आणि उत्पन्नाच्या नवीन स्रोतांवर लक्ष केंद्रित करून तुमची आर्थिक स्थिती तुम्ही मजबूत करू शकाल। हे वर्ष 2026 मालमत्ता आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला शुभ आहे आणि तुम्ही प्लॉट किंवा फ्लॅटमध्ये देखील गुंतवणूक करू शकता। तसंच अनपेक्षित खर्चांवर नियंत्रण ठेवणे आणि शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं। आता मेष राशीसाठी प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवन यावर बोलूया। तर गुरुग्रहाच्या गोचरमुळे कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील। वर्षाच्या उत्तरार्धात एखाद्या शुभ समारंभ होऊ शकतो। तसंच तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अनुकूल राहतील, मतभेद दूर होणारे आणि सुख सोयी वाढणारे, तर लांब प्रवासाच्या संधी देखील मिळू शकतात। मुलांबद्दल बोलायचं, संततीबद्दल बोलायचं तर 5व्या घरात केतू असल्याने तुम्हाला तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल। तुम्हाला त्यांच्या अभ्यासाची आणि आरोग्याची काळजी वाटू शकते आणि 5व्या घरात केतू असल्याने हे वर्ष प्रेम संबंधाच्या बाबतीत संमिश्र राहील। तर घरात सुगंधाचा वापर केल्याने प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील। केतूसाठी उपाययोजना केल्याने मुलांना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही याची देखील खात्री होईल। आता लाल किताबप्रमाणे आरोग्य बघूया तर आरोग्य सुधारणार आहे, कारण 12व्या घरापासून 6व्या घरावर शनीची दृष्टी, कुंडलीत शनी शुभ स्थितीत असेल तर आरोग्य नक्कीच सुधारतो। तर जर ते अशुभ असेल तर किरकोळ समस्या उद्भवू शकतात। आव्हानं काय आहेत तर किरकोळ डोकेदुखी होऊ शकते, रक्तदाबासंबंधी आणि पोटासंबंधी समस्या उद्भवू शकतात। सल्ला आहे की आहाराकडे लक्ष द्या, सात्विक आहार घ्या, योगा करा, दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय लावा। आता शिक्षणाबद्दल बोलूया तर शनी आणि गुरुची स्थिती विद्यार्थ्यांसाठी चांगले करिअर घडवू शकते। उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षणाच्या संधी देखील मिळू शकतात। अडथळे काय तर गुरु आळस निर्माण करू शकतो आणि राहू लक्ष विचलित करू शकतो। तर उपाय काय, दररोज तुमच्या कपाळावर केशर किंवा चंदनाचा टिळक लावा आणि तुमच्या अभ्यासाच्या क्षेत्रात अभ्यासाशी संबंधित चित्रे लावा।
आता मेष राशीसाठी लाल किताबचे अचूक उपाय काय आहेत 2026 साठी? तर हे जे उपाय आहे ते अंमलात आणून तुम्ही संपूर्ण वर्ष यशस्वी बनवू शकता. त्याच्याकरता गुरुग्रहाला तुम्हाला बळकटी द्यायची, म्हणजे की गुरुवारी उपवास करा किंवा सूर्यास्त होईपर्यंत मीठ टाळा. दररोज पिवळ्या रंगाचे तिलक लावा. अनेकदा प्रयत्न करा की पिवळे कपडे घालावे. तसंच मंदिरात पिवळ्या वस्तू दान करा. तुमचे नाक पूर्णपणे स्वच्छ ठेवा. शनीसाठी सावली दान आहे. तसंच 11 शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात सावली दान करा. अर्थात एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा बघून ते शनिदेवाच्या चरणात ठेवून या. 10 अंधांना जेवण द्या किंवा सफाई कामगारांना दान करा. आणि मारुतीची भक्ती करा. त्यासाठी मंगळवारचे उपाय म्हणजे दररोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं पठण करा. वर्षातून किमान 2दा हनुमानजींना सोळा अर्पण करा. दर मंगळवारी हनुमानजींना विडा अर्पण करा. वर्षाच्या सुरुवातीला कुठेतरी कडुलिंबाचे झाड किंवा रोप लावा किंवा दर मंगळवारी कडुलिंबाच्या झाडाची पूजा करा. आता या वर्षी काय खबरदारी घ्यायची? तर लाल किताबमध्ये शनीच्या नकारात्मक कृती टाळण्याची अट आहे, तरच भाग्याचे दरवाजे उघडतील. शनीच्या नकारात्मक कृती टाळायच्या आहे, जसे की दारू पिणे, कर्ज देणे किंवा इतर महिलांकडे बघणे. कधीही खोटे बोलू नका, नाहीतर गुरुचा शुभ प्रभाव नष्ट होईल. विद्युत उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू मोफत भेट म्हणून स्वीकारू नका, नाहीतर राहूचा शुभ प्रभाव नष्ट होईल. आणि जर तुम्हाला ते जबाबदारीने घ्यावे लागत असेल तर काहीतरी पैसे नक्कीच द्या. तसंच तुमचा राग नियंत्रित करा. जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. कधी घाणेरडे कपडे घालू नका किंवा घरात कोणताही घाण सोडू नका. विशिष्ट बाथरूम आणि शौचालय स्वच्छ ठेवा. आता मेष राशीसाठी 2026 मध्ये करायचा सर्वात खास उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत की तुमच्या वार्षिक कुंडलीत गुरु हा प्रत्येक गोष्टीत सौभाग्य आणणारा ग्रह आहे. म्हणून तुमच्या उजव्या हातावर दररोज केशराचा टिळक लावा किंवा हळदीची गाठ पिवळ्या धाग्याने बांधा आणि तुमच्या उजव्या हातावर बांधा. नेहमी खरे बोला आणि तुमचे आचरण, नाक आणि पोट हे शुद्ध ठेवा.